बुलेटिनची सुरुवात आपण पंकजा मुंडेंच्या एका वक्तव्याने करतोय। काल त्यांनी बीडमध्ये जी सभा घेतली त्या सभेतलं त्यांचं एक वक्तव्य सध्या कमालीचं चर्चेत आहे। प्रीतम मुंडेंची काळजी करू नका, आपण प्रीतमताईंना नाशिकमधनं उभं करू, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी बुधवारी केलंय। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू झाल्यात। कारण आधीच महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नाहीये। छगन भुजबळांनी माघार घेतल्यामुळे महायुती दुसरा ओबीसी चेहरा शोधतेय का आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रीतम मुंडेंचाही विचार होतोय का, अशी चर्चा आता जोर धरतेय। कारण हेमंत गोडसे यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुद्धा त्यांचं नाव काही जाहीर होत नाहीये। त्यामुळे नाशिकबद्दल महायुतीत नेमकं काय चाललंय हा प्रश्न उपस्थित झालाय। अधिक माहिती देण्यासाठी प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचे अर्थ आता कसे काढले जातात? ज्ञानादा, आपण जर बघितलं तर नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी या सुरू आहेत। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून या जागेवरती दावा हा केला जातोय। आपण बघितलं तर 19 एप्रिलला म्हणजे 6 दिवसांपूर्वी छगन भुजबळ जे खरं तर या जागेवरती ज्यांची चर्चा ही सुरू होती ते छगन भुजबळांनी माघार घेतल्यामुळे हेमंत गोडसेंच्या आशा या पल्लवित झाल्या होत्या। 3 दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट ही घेतली होती आणि त्यानंतर माझ्याच नावाची लवकरच घोषणाही होणार आहे, मला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असं म्हटलं होतं। मात्र अजूनही त्यांच्या नावाची घोषणा ही झालेली नाहीये आणि अशातच पंकजा मुंडे यांनी एक हे वक्तव्य केलेलं आहे ज्यामध्ये प्रीतम मुंडेंना आपण नाशिकमधून उभं करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे अनेक राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाणे येत आहेत, अनेक चर्चा या रंगलेल्या आहेत। भाजपकडून नाशिकसाठी आता थेट प्रीतम मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, यासोबतच छगन भुजबळांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीकडून आता नव्या ओबीसी चेहऱ्याचा शोध घेतला जातोय का, नव्या ओबीसी चेहऱ्याला संधी दिली जाते का, अशा देखील चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच म्हणजे आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। हा तिढा जो आहे तो काही केल्या सुटत नाहीये आणि अशातच पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाणे आलेलं आहे। आता नक्की नाशिकची जागा ही शिवसेनेकडेच राहणार की राष्ट्रवादी भाजपच्या कोणा उमेदवाराला संधी मिळणार आणि विशेष म्हणजे नाशिकच्या नावाची घोषणा आता होणार तरी कधी, असाच प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। धन्यवाद प्रांजल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।